काही दिया परदेशच्या 13 सप्टेंबरच्या भागामध्ये गौरीची आजी शिवच्या आजीला फोन करून मुंबईला येण्याची विनंती करतात। गौरीची आजी त्यांना सांगते, मुंबईत येऊन मुंबापुरीचं दर्शन घेतलं तर तुमच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतील। शिवच्या आजीला काही प्रमाणात गौरीच्या आजीचं बोलणं पटतं। गौरी आणि तिचे कुटुंबीय जेव्हा घरी येतात त्यावेळी शिवला घरात पाहून ते प्रचंड संतापतात। गौरीचे वडील शिवला गौरीला कायमचं विसरून स्वतःच्या भविष्याकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात। अक्षत गौरीला कॉल करून सांगतो की आज संध्याकाळी तू घरी ये, माझे मित्र सुद्धा माझ्या घरी येणार आहेत आणि त्यांच्यासोबत तुझी भेट घडवून देतो। गौरीला मात्र अक्षतचं बोलणं फारसं पटत नाही। शिवच्या वडिलांना आपल्या आईचा फोन येतो। ते आपल्या बायकोकडे म्हणजेच शिवच्या आईकडे फोन सुपूर्द करतात। शिवची आजी शिवच्या आईला सांगते की काही दिवसातच मी मुंबईत येते आणि तिथे येऊन मुंबादेवीचं दर्शन घेईन, जेणेकरून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। शिवच्या आईला कळतं की गौरीच्या आजीनं त्यांना फोन करून मुंबईत बोलावून घेतलंय। त्यावेळी शिवची आई संतापून गौरीच्या आजी आणि घरच्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेते। आता येणाऱ्या भागांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे की शिवची आई आणि गौरीचे कुटुंबीय यामध्ये काय वाद निर्माण होणार आणि त्यानंतर शिव काय भूमिका घेणार। काही दिया परदेस या मालिकेचे हायलाइट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी जान्हवी प्रभू अरोरा। प्लीज सबस्क्राइब करा राजश्री मराठीला।